मंडळी, मागच्या 3-4 दिवसात सांगलीचा कवठे महाकाळ तालुका चांगलाच चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता। त्याचं कारण म्हणजे दिवंगत नेते आर.आर. आबा यांच्या पत्नी सुमन पाटील आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी टेंभू पाणी योजनेसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर केलेले उपोषण। तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील तब्बल 19 गावांचा पाणी प्रश्न निकालात काढण्यासाठी त्यांनी ते उपोषण केल्याचं तासगाव कवठे महाकाळ विधानसभेच्या विद्यमान आमदार सुमनताई आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी माध्यमांना सांगितलं होतं। त्यावर सांगलीचे भाजप खासदार आणि रोहित पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजय काका पाटील यांनी तो सगळा प्रकार फक्त आणि फक्त राजकीय स्टंट असल्याची टीका केली होती। त्यांच्यामध्ये सरकारनं आधीच टेंभू पाणी योजनेसाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे, पण तरीही विद्यमान आमदार चर्चेत राहण्यासाठी अशा गोष्टी करत आहेत। आता टेंभू पाणी योजनेचं क्रेडिट घेण्यावरून तासगाव आणि कवठे महाकाळ मतदारसंघातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे आणि त्या राजकीय संघर्षामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा बिगुल देखील वाजलाय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तासगाव कवठे महाकाळमध्ये नेमकी कुणाची ताकद किती आणि कोण तासगाव कवठे महाकाळचा पुढचा आमदार होऊ शकतो हेच जाणून घेणार आहे। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, राजकारणात आबा म्हटलं की आपसूक एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील अर्थात आबांचं। 16 फेब्रुवारी 2016 साली आबांचं निधन झालं आणि सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती। 2014ला देशात मोदी लाट होती, काँग्रेसची सत्ता जाऊन देशात भाजपचं सरकार आलं होतं, मात्र त्यातही सुमनताईंनी हा गड राखला। बरं, ते फक्त निवडून आल्या नाहीत, तर 2009ला आबांना जितकं मताधिक्य मिळालं होतं त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य घेत सुमनताई निवडून आल्या होत्या। आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं स्वतः आर.आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात केलेला सुमन पाटील यांचा प्रचार। खरं तर तेव्हापासूनच आबांच्या विरोधकांना सुमन पाटील आणि रोहित पाटील यांच्या ताकदीचा अंदाज यायला लागला होता। त्या निवडणुकीपासूनच रोहित पाटील यांची तासगाव कवठे महाकाळच्या राजकारणात सक्रिय एंट्री झाली आणि त्याने आपण आर.आर. आबांचे पुढचे वारसदार असल्याची त्यांच्या विरोधकांना ग्वाही दिली। सुमन पाटील यांचा प्रचार करताना रोहित पाटलांनी केलेली भाषणं युवा वर्गात खूपच लोकप्रिय झाली आणि आबांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीपासून दुरावलेला युवा मतदार पुन्हा एकदा रोहित पाटील यांच्यामार्फत राष्ट्रवादीकडे आकर्षित झाला। दरम्यान त्यावेळी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुमन पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती आणि त्या सभेदरम्यान त्यांनी आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील यांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलं होतं। आणि तेव्हापासूनच तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात भावी आमदार रोहित पाटील अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात येते। तसं पाहिलं तर मागच्या म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा रोहित पाटील यांची वर्णी लागली असते, पण वयामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या आई सुमन पाटीलच तासगाव कवठे महाकाळच्या आमदार म्हणून निवडून आल्या। त्यांनी शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांना तब्बल 62,532 मतांनी हरवलं आणि विजयाची पुनरावृत्ती केली। तेव्हा सुद्धा रोहित पाटील यांनीच मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन सुमन पाटील यांच्यासाठी प्रचार केला होता। पण मंडळी, मागच्या बऱ्याच काळापासून सांगलीतलं राजकारण हे दिवंगत नेते आर.आर. आबा पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातल्या राजकीय संघर्षामुळे चर्चेत राहिलेलं आहे। या मातब्बर नेत्यांनी त्यांची ताकद लावून सांगलीच्या राजकारणावर दबदबा ठेवण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान आर.आर. आबा पाटील हयात होते तेव्हा त्यांनी सांगलीमध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रवादी पक्षाची सक्षम मोड बांधली होती। पुढे उपमुख्यमंत्री झाल्यावर तर त्यांनी केलेल्या कामाचा आवाका लक्षात घेऊन समस्त तासगावकरांनी एक दिलानं आर.आर. पाटील यांना त्यांचा पाठिंबा दर्शवला होता। त्यानंतर मग संजय काका पाटील आणि आर.आर. आबा यांच्यातला संघर्ष आणखीनच ताणला गेला होता। पण एकदा पुढाकार घेऊन स्वतः आबांनी तो वाद संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात त्यांना यश आलं नाही। पुढे मग आबांच्या निधनानंतर ते वैर संपेल असंच सगळ्यांना वाटलं होतं, पण आता त्यांच्या घरातील पुढच्या पिढीत सुद्धा तो संघर्ष धुमसत असल्याचं वेळोवेळी सांगलीकरांना पाहायला मिळत आहे। म्हणजे आर.आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील या दोन युवा नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण 2024ची तासगाव कवठे महाकाळ विधानसभेची निवडणूक असल्याचंही बोललं जात आहे। कारण खासदार संजय काका पाटील हे त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांना तासगाव कवठे महाकाळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। त्यासाठीच भाजप नेते प्रभाकर पाटील काही दिवसांपूर्वी कवठे महाकाळ तालुक्यातल्या नागस या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले होते। त्यावेळी भाषण करताना त्यांनी रोहित पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावात गुंडगिरी सुरू असल्याच्या भावना व्यक्त केल्या।
प्रभाकर पाटील म्हणाले, मी संजय काका पाटील नावाच्या वाघाचा छावा आहे. आम्ही मनावर घेतलं तर गुंडगिरी करणाऱ्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही. प्रभाकर पाटील यांच्या त्या वक्तव्यानंतर रोहित पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. रोहित पाटील म्हणाले, जर आबांच्या कार्यकर्त्यांना कोणी हात लावणार असेल तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. तुमची थेट गाठ रोहित पाटलांशी आहे, हे देखील लक्षात ठेवा. रोहित पाटील यांच्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी मे हू डॉन हे गाणं लावून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केलेले पाहण्यात आले होते. मंडळी, दरम्यान रोहित पाटील आणि भाजप खासदार संजय काका पाटील यांच्यातील संघर्षाची पहिली झलक पाहायला मिळाली होती ती 2021च्या कवठे महाकाळ नगरपालिका निवडणुकीत. त्याचं झालं असं की 2021च्या डिसेंबर महिन्यात कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक लागली होती. त्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशी आघाडी निर्माण झाली होती आणि त्यांच्या आघाडी विरुद्ध रोहित पाटील यांचा राष्ट्रवादी गट असा थेट सामना रंगला होता. दरम्यान सगळ्यांना असं वाटलं होतं की संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनात बनलेली आघाडी नवख्या रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाला पाणी पाजेल. पण रोहित पाटील यांनीही कडवी झुंज दिली आणि 17 पैकी तब्बल 10 जागा निवडून आणल्या. ती निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली आणि त्याच वेळी विरोधकांना नवख्या रोहित पाटील यांच्या ताकदीचा अंदाज आला. बहुमत असल्यामुळे त्यांच्याच गटाचा नगराध्यक्ष होईल अशी अपेक्षा असताना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 4 सदस्य गैरहजर राहिले आणि चिठ्ठी उडवून नगराध्यक्ष निवडण्यात आला. त्यात संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष झाल्या. मात्र 10 जागा जिंकल्यामुळे जनमत रोहित पाटील यांच्या मागे असल्याचं दिसून आलं होतं. आता सुद्धा उपोषणादरम्यान अंगात ताप असतानाही रोहित पाटील उपोषणाला बसून राहिले होते. त्यांच्या उपोषणाची दखल सांगलीतील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांनी घेतली असल्याचं पाहण्यात आलं. त्यावेळी भाजप नेते पृथ्वीराज देशमुख, मंत्री सुरेश खाडे यांनी सुद्धा रोहित पाटील यांची भेट घेतली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करून रोहित पाटील यांच्याशी चर्चा केली. आता एकीकडे आबा काका गटाचा हा संघर्ष पेटलेला असतानाच दुसरीकडे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे हे सुद्धा अतिशय गुप्तपणे मतदारसंघात चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातील लढाई दुहेरी नाही तर रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील विरुद्ध राजवर्धन घोरपडे अशी तिहेरी होण्याची चिन्ह दिसू लागलेत. दरम्यान त्याच धर्तीवर तालुक्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून अनेक राजकीय बदल झाल्याचं दिसून आलंय. कारण काही महिन्यांपासून खासदार संजय पाटील व त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी तालुक्यात दौरे करायला सुरुवात केली. त्यांनी गावोगावी भेटी देत गणेशोत्सवात तरुणांशी संवाद साधलाय. तर त्यांचे कार्यकर्ते प्रभाकर पाटील यांचा भावी आमदार असा प्रचार करत आहेत. भाजपने तालुक्यात सुरू केलेली ही जोरदार बॅटिंग पाहिल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनीही तालुक्यात विकास कामांच्या मार्केटिंगचा धडाका लावलाय. रोहित पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमकता दाखवायला सुरुवात केली. तर खासदार आमदार गटाच्या या दौऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही त्यांच्या संत आणि छुप्या हालचाली सुरू केल्यात. तिन्ही गटाच्या नेत्यांकडून फक्त विधानसभा नाही तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीही विशेष रणनीती आखण्यात येते. दरम्यान आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्या ठिकाणी रोहित पाटील यांनी शरद पवार गटात राहत शरद पवारांना त्यांचा पाठिंबा जाहीर केला. तर दुसरीकडे प्रभाकर पाटील हे महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते. तर अजित घोरपडेंचे पुत्र राजवर्धन घोरपडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात सगळ्या युवा नेत्यांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दरम्यान याआधी 2दा शिवसेनेकडून निवडणूक लढवताना अजितराव घोरपडे यांचा पराभव झालेला आहे. तर संजय काका पाटील यांनी 2014 पासून लोकसभेला त्यांची ताकद दाखवून दिली आहे. पण 1991 पासून सलग 24 वर्ष RR पाटील हेच तासगाव कवठे महाकाळचे आमदार म्हणून निवडून येत होते. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? आपल्या वडिलांचा वारसा कायम राखून रोहित पाटील यंदा 2024ची विधानसभा मारतील की संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रभाकर पाटील त्यांचा गेम करतील? किंवा अगदी त्याच्याही पुढे जाऊन राजवर्धन घोरपडे आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढून आबा काका गटातील संघर्षाला कायमचा ब्रेक लावत आगामी निवडणूक मारतील? तुमच्या मते तासगाव कवठे महाकाळचा पुढचा आमदार नेमका कोण होऊ शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.